आत्ता हसायला नाही येते तर आता लाज वाटते की आपण असं सरकार निवडून दिलंय जे आपल्यावरतीच लाठीचार्ज करतंय, बंदुकीत आणतंय आणि दगडफेक करतंय. आणि हे सगळं करत असताना मीडियाला ते नाही दिसत. मीडियाला काय दिसतंय तर किती पोलीसवाले जखमी झाले. अरे कोणते पोलीसवाले? ज्यांच्या खिशाला साधी नेमप्लेट सुद्धा नाही ते पोलीसवाले का? ते खरंच पोलीसवाले आहे का? तुम्ही ते चेक करा ना एकदा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही देशाच्या फ्युचरवरती लाठीचार्ज करताय. अरे तेच लोक तुम्हाला पुढे सत्तेत आणणार आहे आणि तुम्ही त्यांच्यावरती आज लाठीचार्ज करताय. काय मागताय ते? एक साधं एका माणसाचा राजीनामा मागताय, ते पण का की त्यांनी चूक केली म्हणून. पोलीस आणि मीडिया ते तर आधीपासूनच सरकारचे गुलाम आहे आणि आता तर चाटायला पण लागले. अरे ते आतंकवादी नाहीये राव, त्यांना तुम्ही डायरेक्ट मारताय, लाठीचार्ज करताय, दगडफेक करताय. आपल्याच देशातलं फ्युचर आहे, आपल्याच देशातले पोरं आहे आणि त्यांचा पेपर लीक झाला. ते देशाचं फ्युचर आहे, त्याच्यामुळं ते त्याचा न्याय मागताय. एक नेता, एक सेलिब्रिटी पुढे येऊन त्यांना कोणीच सपोर्ट करत नाही. एक नेता वाचवण्यासाठी तुम्ही किती लोकांना दावावरती लावणार आहे? आणि अजून पण सांगतो, हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला याचे रिझल्ट दिसतीलच, पण कमीत कमी देशाच्या फ्युचरवरती तुम्ही लाठीचार्ज तरी नव्हता करायला पाहिजे. त्या पोरांवरती जे ऑलरेडी डिप्रेशनमध्ये की त्यांचा पेपर लीक झालाय आणि तुम्ही तिथे येऊन त्यांना त्रास देताय. पोरींचे कपडे फाडले अक्षरशः काही. आणि जे मीडियानी दाखवायला पाहिजे ना, ते आम्हाला रील्समध्ये, व्हिडिओमध्ये बघावं लागतंय. आणि न्यूज चॅनलवरती भलतंच काहीतरी चाटुगिरी चाललेली. लाज वाटली पाहिजे अशा सरकारला. आणि जनतेला पण आज खरंच पस्तावा येत असेल की आपण कोणाला निवडून दिलेलं आहे. भिक्कारचोट आहे, भिक्कारचोट. एकाच पक्षाची सत्ता जास्त वेळ का नको ना, ते आत्ता कळायला लागलेलं आहे. डेमोक्रेसी, लोकशाही संपत चाललेली आहे आणि देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे. आणि या गोष्टीला आत्ताच आळा घातलेला पाहिजे. आणि जे फ्युचर आहे, जे पोरं आहे, त्या गोष्टीसाठी ते लढताय ना, त्यांना सपोर्ट करा. कदाचित आज जर यांचा राजीनामा नाही घेतला ना, उद्या हेच लोक अजून चुका करतील. आणि आज जर या माणसाने राजीनामा दिला तर पुढच्या ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या थांबतील.